धुण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास आजरा तालुक्यातील हारूर गजरगाव दरम्यानच्या बंधाऱ्यालगत ही घटना घडली। मृतांमध्ये येथील सख्ख्या भावांसह मुलाचा समावेश आहे। याच कुटुंबातील दुसऱ्या मुलाला वाचवण्यात यश आले। अरुण बचाराम कट्टाळे वय वर्ष 52, उदय बचाराम कट्टाळे वय वर्ष 49, जयप्रकाश अरुण कट्टाळे वय वर्ष 14 अशी मृतांची नावे आहेत। तर ते बुडून गेल्याने कट्टाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेची आजरा पोलिसात नोंद झाली आहे। सुळे गावची लक्ष्मी यात्रा नुकतीच पार पडली होती। यात्रेनंतर घरातील हंतरुण धुण्यासाठी अरुण व उदय हे बंधू मुलांसह हारूर लगतच्या बंधाऱ्यालगत गेले होते। अरुण यांचा मुलगा जयप्रकाश व उदय यांचा मुलगा ऋग्वेद वय वर्ष 15 हा देखील पोहण्यास उतरला। काही वेळानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले गटांगळ्या खात असल्याचं निदर्शनास आलं। जयप्रकाश व उदय यांनी आरडाओरडा करत मुलांच्या दिशेने पाण्यात उडी मारली। त्यांनी आपापल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलांनी त्यांना मिठी मारल्याने त्यांना वाचवणं कठीण झालं। त्यामुळे चौघेही बुडाले। दरम्यान येथील आरडाओरडा ऐकून अंकुश चव्हाण या तरुणाने धाव घेत नदीत उडी मारली। यावेळी ऋग्वेद त्याच्या हाती लागताच त्याने आपल्या दिशेने खेचून बाहेर काढलं। नाकात तोंडात पाणी गेल्याने ऋग्वेद हा बेशुद्ध झाला होता। छाती व पोटात दाब देऊन पाणी काढल्यावर तो शुद्धीवर आल्यावर त्याला दवाखान्यात पाठवण्यात आलं। हा प्रकार कळताच अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली। त्यानंतर बंधाऱ्यात बुडालेल्यांचा शोध घेतला असता तासाभरात उदय व अरुण यांचे मृतदेह हाती लागले, तर लहानग्या जयप्रकाशचा शोध लागला नव्हता।